बातम्या विस्ताराने पाहूया। सुरुवातीला बीडमधनं आजची महत्त्वाची बातमी। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज एका दिवसाच्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची ते भेट घेतील। ते आज बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। या बैठकीला धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह सुरेश धस आणि बजरंग सोनवणे सुद्धा हजर राहतील। त्यानंतर अजित पवार सायंकाळी 5 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। बीडच्या परळीमध्ये झालेल्या मारहाणीनंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली होती, पण ती आता मागे घेण्यात आली आहे। सकाळी 8:05 शक्तिकुंज वसाहत मैदान, थर्मल परळी या ठिकाणी त्यांचं आगमन होणार असून यावेळी ते वैजनाथाचं दर्शन सुद्धा घेणार आहेत। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मोहसिन, एकीकडे शिवराज दिवटे हे प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचा दौरा होतोय। कसा महत्त्वाचा तो ठरणार आहे आणि पूर्ण दिवसाचं त्यांचं नियोजन कसं असेल? नक्कीच आपण जर बघितलं तर आज अजित पवारांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय, कारण अजित पवार हे त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारल्यानंतर त्यांचे आतापर्यंत बीड जिल्ह्यात 3 दौरे झाले होते, मात्र परळीत ते पहिल्यांदाच येत आहे। आणि खास करून आज त्यांचं परळी आणि अंबेजोगाई असेल, गेवराई असेल किंवा बीडची जिल्हा नियोजन समितीची बैठक असेल, असं संपूर्ण तब्बल 11 तासांचा अजित पवारांचा हा दौरा असणार आहे। आणि या 11 तासात वेगवेगळ्या ठिकाणी अजित पवार जे आहे तर भेट देणार आहे। आम्ही जिथे उभा आहे तुम्हाला थोडंसं व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो। याच ठिकाणी जे आहे तर अजित पवार थोड्या वेळात जे आहे तर दाखल होणार आहे। परळीतलं हे इथे हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे आणि याच हेलिपॅडवर अजित पवार जे आहेत तर थोड्या वेळात येतील आणि त्यानंतर ते परळी वैद्यनाथ मंदिरात जातील, त्या ठिकाणी दर्शन घेतील आणि त्यानंतर त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। आपण दुसरं बघितलं ऋतुजा, तर अजित पवारांचा हा दौरा यामुळे महत्त्वाचा ठरला जातोय कारण दिवटे जे आहे, हा तरुणाला जे पद्धतीने मारहाण झाली होती त्यावरून गेल्या 2-3 दिवसांपासून वेगवेगळे जे आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत। कालच मनोज जरांगे यांनी देखील भेट घेतली होती आणि त्यानंतर आज अजित पवार जे आहे तर परळीत येत आहेत। आणि विशेष म्हणजे ज्या रुग्णालयात दिवटेवर उपचार सुरू आहेत त्याच रुग्णालयात देखील अजित पवार जाणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवार त्याची भेट घेतील अशी देखील माहिती मिळते आहे। सोबतच जिल्हा नियोजन समितीची बैठक देखील बीडमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी देखील अजित पवार पोहोचतील आणि त्या बैठकीला देखील हजेरी लावणार आहे। यावेळी अजित पवारांसोबत पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील, हे दोघे देखील असणार आहे। सोबतच या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जे आहे तर बजरंग सोनवणे असतील किंवा इतर जे लोकप्रतिनिधी आहेत ते देखील उपस्थित राहणार आहे। विशेष म्हणजे आज ज्या दिवटेला मारहाण करण्यात आली होती त्या प्रकरणी जे आहे तर आज जे आहे तर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती, मात्र काल मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून व्हिडिओ जारी करण्यात आला की हा बंद मागे घेण्यात येत आहे। त्यामुळे आजचा हा सगळा दौरा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय आणि ज्या पद्धतीने मारहाणीचे व्हिडिओ बीड मधले समोर येत आहेत त्यावर अजित पवार आज काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संध्याकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर अजित पवारांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेत अजित पवार नेमकं काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे अजित पवारांच्या या दौऱ्याची जे तयारी देखील झालेली आहे, पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळतात आणि काही वेळात याच ठिकाणी अजित पवार हेलिपॅडवर जे आहे तर दाखल होणार आहे। ऋतुजा, अगदी, आणि या सगळ्या संदर्भात बीडमधील गुंडगिरी असेल, या सगळ्या संदर्भात अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहायचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।